निवडणुकीचे वेगवेगळे पैलू असतात. आता खासदार म्हणून, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून आपल्यासमोर बसलेले मुरलीधर मोहोळ यांच्या व्यक्तिमत्वाचेही असेच काही समोर न आलेले पैलू या कट्ट्याच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. गप्पांना पुन्हा एकदा सुरुवात करूया. सर, मगाशी वाहतुकीचा प्रश्न निघाला आणि पुण्यात सगळ्यात एक म्हणजे जी गोष्ट बघायला मिळत नाही ती हेल्मेट सक्ती. पुण्यात रस्त्यांवर लोक चालतात. पुण्यात मुळात आज रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण पुण्यात हेल्मेट सक्ती नाही. तर हेल्मेट सक्तीसाठी तुम्ही काय उपाय योजना करणार पुढे? फार अवघड प्रश्न आहे मला. आम्ही पुणेकर जे ठरवतो, जे आमच्या विचारात आमच्या डोक्यात येतं ते कुठे येत नाही. पण ठीक आहे, मला असं वाटतं की तो मुद्दा शेवटी लोकही भावनेचा आहे, सुरक्षितेचा सुद्धा आहे. सगळं एकत्र विचार करून करायला लागेल. फार आता मला त्याच्यावर बोललं की जड जाईल. मध्यंतरी मी ह्या सगळ्या इलेक्शनच्या धामधुमीच्या बातम्या जेव्हा सुरू होत्या तेव्हा मी तुमचे प्रतिस्पर्धी जे होते दंगेकर, त्यांचं असं कुठंतरी बोललेलं ऐकलं, वाचलं की मुरलीधर मोहोळ तर मनसेत जाता जाता राहिले. काय भानगड आहे ती? नाही, असं काही कधीच नाही घडलं. मी तुम्हाला सांगतो ना की मी पहिल्यापासून सांगितलं की मी वॉर्ड सर्वांना काम करणार कार्यकर्ता आहे. आज मी इथपर्यंत जो प्रवास केला, माझ्या पक्षाने माझी कुठंतरी पक्षनिष्ठा तपासली आहे ना. त्यामुळे आता राजकीयदृष्ट्या काहीतरी बोलायचं आणि त्याला एकदम बातमी करून टाकायची, आज काही संबंध नाही, काही संबंधच येत नाही माझा. पक्ष बदलायचा विषयच येत नाही ना. बरं, पण तिकीट मिळताना खात्री होती की आपल्याला मिळणार तिकीट? नाही, खात्री